उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून सुरू केलेल्या कामाचे भूमिपूजन संपन्न। उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून तसेच जिल्हा नियोजनमधून मंजूर केलेल्या उमराणी ते हिराळ वस्ती रस्ता सुधार करणे 10 लाख, उमराणी येथे श्री मूरसिद्धेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे 25 लाख, उमराणी येथे अंगणवाडी केंद्र क्रमांक 187 येथे परिवेशिका इमारत बांधणे 17 लाख या तिन्ही कामाचे शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब नामद, सरपंच विजय नामद, उपसरपंच संजय शिंदे, भाजपा मध्य मंडळ उपाध्यक्ष मुरगप्पा डेंगी, सोसायटीचे चेअरमन दुंडाप्पा बिराजदार, सरपंच शिवाप्पा तावशी, चेअरमन मल्लिकार्जुन बिराजदार, शिवानंद नामद, शिवानंद शिंदूर, बसगोंडा बिराजदार, श्रीशैल परीट तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सरपंच विजय नामद यांनी गावकऱ्याच्या वतीने जंगी सत्कार केला। यावेळी बोलताना सरपंच विजय नामद म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून अनेक विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। आमदार पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जी आश्वासने दिलेली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत आहे। येणाऱ्या काळातसुद्धा उमराणी व परिसरातील अनेक गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन सरपंच विजय नामद यांनी यावेळी सांगितले। Press the bell icon on the YouTube and never miss another update.